पावसाळ्यातील असे नैसर्गिक सौंदर्य पाहायला कुणाला नाही आवडत. आणि आज आपण तेच पाहत पाहत चाललेलो आहोत एक अपरिचित अशी लेणी पाहायला, जी वसलेली आहे महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधील येलघोळ लेणी. वास्तविक पाहता लेणी या सहसा कोणी पाहायला येत नाही, आणि ही तर अपरिचित असल्यामुळे फार कमी लोक इथे येत असतील. नमस्कार मंडळी, मी विजयश्री आणि तुम्ही जोडले गेलेले आहात जिप्सी सोल विजयश्री या चॅनलला. येलघोळ केव्स पर्यंत आपण गुगल मॅप लावून जाऊ शकतो. दोने मावळ मार्गाने जाता नाही आले, कारण तिथे पुढे रोडचं काम चालू असल्यामुळे सध्या तरी तो मार्ग बंद आहे. तिथूनच शिवळे मावळच्या मार्गाने आम्ही येलघोळ गावात आलो. पवनाला जायला हाच मार्ग आहे. येलघोळ गावात आल्यानंतर पुढे आपल्याला लेफ्ट साईडला केव्सच्या नावाचे बोर्ड लावलेले दिसतील. गावात मध्यावर आल्यावर आपल्याला हे एक विठ्ठल रुक्माईचे मंदिर लागेल. कार आणली असेल तर इथे जवळपास लावा, आणि बाईकवर असेल तर अर्धा ऑफ रूट ॲडव्हेंचर करत जाऊ शकतो. नाहीतर ती पण कच्चा रस्ता आपल्याला चालू झालेला दिसला की तिथेच लावा. मंदिराच्या थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एक लेफ्ट साईडला छोटासा असा बोर्ड दिसेल, आणि राईट साईडला जो मार्ग जातो तोच आहे येलघोळ केव्सचा मार्ग. पावसाळ्यातील वाहणारे पाणी आणि पाण्यातले मासे आपल्याला रोडवर आलेले सुद्धा इथं दिसतात, आणि त्यांची धडपड परत पाण्यात जाण्यासाठीची आहे ही. एकतर पावसाळ्यात आल्यामुळे प्रॉपर रोड सापडत नव्हता. दुसऱ्या सीझनमध्ये कदाचित प्रॉपर रोड इथे सापडत असेल. आम्ही तर मस्त ॲडव्हेंचर करत आलेलो आहोत बाईकवर, आणि जिथे असं वाटलं की आता बाईक याच्या पुढे जाऊ नाही शकत, तर आम्ही तिथेच पार्क केली आणि आता चालत निघालोय. पावसाळ्यात मार्ग थोडा भटकण्याची दाट शक्यता आहे, पण अगदीच सापडणार नाही असं नाहीये. इथे केव्ज रिलेटेडचा एक बोर्ड लावलेला दिसला की त्याच्या लेफ्ट साईडने परत आपण लेणीच्या मार्गाला लागतो. तर चला आपण त्याच मार्गाने आपला पुढचा प्रवास चालू करूयात. पुढे आल्यावर आपल्याला प्रॉपर पायवाट लागते, त्यामुळे केव्सकडे जाण्याचा मार्ग थोडा इझी वाटतो आहे. अंदाजे 15 ते 20 मिनिटं चालत आल्यानंतर आपल्याला केव्स पण दिसायला सुरुवात होते, आणि पाण्याचा आवाज यायला पण सुरुवात झालेली आहे. फायनली आपण केव्स आणि तिथे असलेल्या वॉटरफॉलच्या इथे आलेलो आहोत. इथे आल्यावर आपल्याला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा बोर्ड पण लावलेला दिसेल. तर ही आहे ऐतिहासिक येलघोळ लेणी. गावकरी या वास्तूला गडद म्हणतात, म्हणजेच पीठ. अर्धवर्तुळाकार म्हणजे सेमी सर्कल अशी ही केव्ज आहे. त्यावरचा बराचसा भाग आता कालांतराने ढासळलेला दिसत आहे. चला आता आपण लेणीच्या मुख्य भागाकडे जाऊयात. थेरवाद किंवा हीनयान परंपरेमध्ये गौतम बुद्धांची उपासना ही स्तूपाच्या रूपात केली जाते, कारण ते मूर्तीपूजेला मानत नव्हते. त्यामुळे ही लेणी हीनयान पद्धतीने बांधली गेलेली आहे हे स्पष्ट होते. हा आहे स्तूप. हा रॉ स्तूप दिसतोय, म्हणजे चिन्नी हतोड्याने कोरलेले त्यावर आपल्याला काही मार्क्स दिसत आहेत. त्याला फिनिशिंग नाही आहे. यावरून हे कळतं की हा खूप आधीच्या, म्हणजे अंदाजे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते 4थ्या शतकापर्यंत कुठेही असू शकतो. येलघोळ लेणीवर फारच कमी संशोधन केले गेलेले आहे, इतके की त्याला तात्पुरती तारीख देखील दिली गेली नाहीये. अगदी केव्सच्या बाहेरील ASI नोटीस बोर्डवर देखील तारीख देण्यात आली नाहीये.
स्तूपाला मेधी अंड म्हणजेच डोम शेप असणारा हा भाग आणि प्रदक्षिणा मार्ग आपल्याला दिसत आहे. स्तूपाच्या शीर्षस्थानी काही छिद्र दिसत आहे. त्यातील बाजूचे 3 आहेत त्यात भिक्खू संघांची अस्थी ठेवल्या जायच्या आणि मधल्या खोबणीमध्ये कदाचित लाकडी छत्रावली असू शकते, जी काळाच्या ओघात नाहीशी झाली असावी. सध्या गौतम बुद्धांची छोटीशी मूर्ती त्या जागी दिसत आहे. स्तूपाचा वरचा छताचा गजपृष्ठ आकार बघून हा चैत्यगृहाचा भाग आहे असे दिसते आणि त्याची कदाचित उर्वरित रचना लाकडापासून बनवली गेली असावी. या लेणीमध्ये कोणतेही शिलालेख नसले तरी स्तूपातील 3 पवित्र भिक्षू अवशेषांची तरतूद सुचवू शकते की हे स्थान महत्त्वपूर्ण काळासाठी वापरले गेले होते. स्तूपाच्या डावीकडे थोड्या अंतरावर एक गोलाकार म्हणजेच सर्क्युलर शेप टाके कोरलेले दिसेल. बहुधा धान्य किंवा पाणी साठवण्यासाठी वापरले गेले असावे. आता त्यात थोडाफार कचरा असल्यामुळे ते किती खोल आहे हे मोजणे अशक्य आहे. त्याचा वरचा शेप बघून कदाचित त्यावर लाकडी झाकण ठेवण्यासाठी सोय केली असावी असे वाटतं आहे. नॅचरल गुहाला चेंजेस करून कोरीव काम करून हे बुद्धिस्ट केव्ज मध्ये बांधली गेलेली दिसत आहे. इथला बराचसा भाग अर्धवट कोरलेला दिसतोय कारण अनुकूल असा दगड त्यांना भेटला नसावा. त्यामुळे इथे आपल्याला विहार, खोली किंवा सेल आपल्याला दिसत नाहीये. लेणीच्या मागील भिंतीजवळ एक मोठा बाक किंवा बेंच किंवा आसन व्यवस्था दिसत आहे, ज्यावर अंदाजे 20 ते 25 लोक बसू शकतात. तर हे बघून असं वाटत आहे की कदाचित फक्त मॉनेस्ट्री किंवा अध्ययन केंद्र म्हणून या लेणीचा वापर केला जात असावा. आसन व्यवस्थेच्या डाव्या बाजूला सर्क्युलर जी जागा आहे ती कदाचित स्तूपसाठी असावी आणि इथे बहुधा लाकडी स्तूप ठेवला असावा, कारण त्यानंतर गायब झालेल्या लाकडी तुकड्याचा जमिनीवर कोणताही पुरावा नाही. यलगुळ लेणीतील हा पहिला स्तूप व छोटेसे चैत्यगृह असावे. त्यानंतर विरुद्ध टोकाला दगडाचे स्तूप किंवा चैत्यगृह बांधला गेला असावा. लेणीच्या मागील भिंतीवर नंतरच्या काळात पुअरली एक्झिक्युटेड अशा कोरलेल्या काही ग्राफिटी किंवा प्रतिमा दिसत आहेत. त्यात काही प्रतिमा ओळखण्यायोग्य आहेत. श्री गणेश, श्री हनुमान यांच्या प्रतिमा दिसत आहेत. ढोलकी वाजवणारा आणि नर्तकी अशा काहीशा दिसणाऱ्या प्रतिमा आहेत. आपल्या भारतीय ऐतिहासिक वास्तूचं महत्त्व माहीत नसणाऱ्या लोकांनी हे काम केलंय आणि त्यांच्या या कामाची गुणवत्ता जवळजवळ लहान मुलांसारखी दिसत आहे. आपण पावसाळ्यात इथे आल्यामुळे लेणीच्या शेजारी मस्त असा आपल्याला नॅचरल वॉटरफॉल पाहायला भेटलेला आहे. कोणत्याही लेणी या जिथे पाणी इझिली मिळेल अशाच ठिकाणी बांधल्या जायच्या. मी तर असं सजेस्ट करेल की पावसाळ्यात या लेणी पाहायला या, म्हणजे ऐतिहासिक वास्तू पण पाहून होईल आणि मस्त असा वॉटरफॉल पण पाहता एन्जॉय करता येईल. तर मंडळी, अशी आहे ही ऐतिहासिक येलगुळ लेणी आणि अशा या भारतीय ऐतिहासिक वास्तू या आपण भारतीयांनी नाही माहीत केल्या तर कोण करणार आणि कोण आपला भारतीय ऐतिहासिक वारसा जगासमोर आणणार. तर चला मंडळी, भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं जेवढं शक्य होईल तेवढं फिरत रहा. टाटा.